सरकारनं त्यांच्यावर अनेक अटी शर्ती घातल्यात। जरांगेंनीही त्याला हमी दिली आहे, पण वेळेची अट पाळायला जरांगे तयार नाहीत। या निमित्तानं आता काही प्रश्न निर्माण झालेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावर नजर टाकूया। एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे, गोरगरीब मराठींची ही चेष्टा आहे। अशी एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसऱ्यावर जाळ फेकून दिला असा अर्थ होतो। तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं, आणखी ना हात्यात आहे तुमच्या, असं काय नाही। मोठं मन दाखवून गोरगरिबांच्या वेदना ह्या खूप ह्या, त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत वेळ द्यावा। एक दिवस बसाल आणि परवाचं मग परवानगी नाही, असं होऊच शकत नाही, असं होऊच शकत नाही। एक दिवसात मग अंमलबजावणी करा, जाऊ द्या, एक दिवसात अंमलबजावणी करून टाका, नाही तर आत्ताच करा ना। इथूनच गुलाब ट्राका भरतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावरून। असं कसं होऊ शकतं? एक दिवसात उपोषण कसं करायचं? मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य। तुम्हाला कोणतीच पकडण्याचा प्रयत्न केला, समाजाला मूर्ख बनवते ते, अपमान करतात माझ्या समाजाचा आणि माझा पण प्रत्येक वेळी जाणून बुजून। कारण मी मॅनेज नाही होत, पण मी हटत नाही फडणवीस साहेब। हे बघा, तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरांगे झेलणार, पण आता हटत नाही। नाही, असं नाही होणार, असं होणार नाही। हे कायम होणार, तसं होणार नाही, कायम होणार। बाकीचे नियम पाळणार। तुम्ही म्हणता ना इतके लोक, तर आम्ही आमच्या लोकांना सांगू तुम्ही तर तिकडे बसा, ही उठून गेली की तुम्ही या। आम्ही आमचे सगळे टप्पे केलेले विजय मिळवण्याची, त्याचं काही टेन्शन नाही, सरकारला नाही, मला बी नाही आहे। आम्ही आमचं सगळं शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले आहेत। एवढी विनंती सन्माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी की आमच्या अटी शर्ती काढून टाकाव्यात। आणि पोरांनाही माझं सांगणं आहे, तिसरी गोष्ट पुन्हा एकदा, लढताना फक्त संयमानं शांततेने लढा। तर जरांगेंचे आंदोलन आणि काही प्रश्न पहा। जरांगे म्हणतात वेळेची अट सोडून सारे अटी पाळू, वेळ उलटल्यावर पोलीस काय करणार, हा एक प्रश्न आहे। जरांगेंसोबत हजारो लोक आहेत, 5,000ची अट न पाळता मुंबईमध्ये गर्दी झाली तर काय पर्याय? स्वतःच्या स्वाक्षरीनं हमीपत्र देऊनही जरांगेंनी काही अटी शर्ती पाळल्या नाहीत तर पोलीस काय करणार? जरांगे आणि सरकारही चर्चेला तयार आहे, मग चर्चा का होत नाही? आंदोलनासाठी 5,000 लोकांची अट आहे, राज्यभरातून येणाऱ्या समर्थकांना जरांगे रोखणार का? तर आश्वासनांमध्ये कोणत्या बाबींचा उल्लेख केलेला आहे, जी आश्वासनं जरांगेने दिलेली आहेत त्यामध्ये पाहूया। पांडुरंग मारक हे पोलिसांच्या संपर्कात असतील, पाणी आणि प्रथमोपचाराची सोय करेन, वाहतुकीमध्ये अडथळा आणणार नाही, ठरवून दिलेल्या संख्ये एवढेच आंदोलक असतील, स्वयंसेवक पोलिसांना सहकार्य करतील, मंजुरी मिळालेल्या जागीच आंदोलन होईल, आंदोलन सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेतच होईल, ध्वज आणि फलकांसाठी 2 फुटांचीच काठी वापरेन, आंदोलनामध्ये लाठ्या, भाले, तलवारी आणणार नाही, आंदोलक दंगा उसळेल असं अग्निशस्त्र बाळगणार नाही, कुणीही चिथावणीखोर प्रक्षोभक भाषण करणार नाही। आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया, पाहत रहा एबीपी।